मेळघाटाच्या प्रश्नांवर बच्चू कडू आक्रमक. संपर्क अभियानात शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर प्रवेश, प्रशासनाला आंदोलनाचा इशारा. मेळघाटातील पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, रोजगार, वन हक्क आणि रस्त्यांच्या प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या ऐतिहासिक मेळघाट संघर्ष महापदयात्रेनंतर देखील अनेक प्रश्न कायम असल्याचा आरोप करत आमदार बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा प्रशासनावर हल्लाबोल केला. शिवसेना पक्ष आणि प्रहार सामाजिक संघटनेच्या संयुक्त संपर्क अभियानांतर्गत शनिवारी त्यांनी धारणी आणि चिखलदरा तालुक्यातील विविध गावांचा दौरा करून नागरिकांशी थेट संवाद साधला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या धारणी तालुक्यातील मोगरदा आणि चिखलदरा तालुक्यातील गडगा भांडूम या गावांना भेट देत बच्चू कडू यांनी ग्रामस्थांचं अभिनंदन केलं. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करत पाणी पुरवठा, वीज, आरोग्य, सेवा, शिक्षण, रस्ते आणि रोजगाराशी संबंधित अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या दौऱ्यादरम्यान विविध गावातील अनेक नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केला. स्थानिक पातळीवर शिवसेनेचे संघटन आणि मजबूत करण्यासोबतच जनतेचे प्रश्न थेट जाणून घेण्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिवसेनेच्या गाव तिथं शाखा या अभियानाअंतर्गत बच्चू कडू यांनी मेळघाटात थेट जनसंपर्कावर भर दिला. केवळ पक्षवाढ हा या अभियानाचा उद्देश नसून गावागावात जाऊन नागरिकांसोबत बैठका, चर्चासत्र आणि संवाद साधत स्थानिक नागरिकांची तीव्रता समजून घेण्याचा प्रयत्न केला जातोय. मेळघाट संघर्ष यात्रेदरम्यान समोर आलेल्या प्रश्नांची सद्यस्थिती काय आहे, प्रशासनानं कोणती कामं पूर्ण केली, कोणते प्रश्न अद्याप प्रलंबित आहे आणि नागरिकांच्या नव्या अडचणी कोणत्या आहेत याची माहिती बच्चू कडू स्वतः गावकऱ्यांकडून घेत आहेत. गडगा भांडूम येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना बच्चू कडू यांनी प्रशासनावर जोरदार टीकाही केली. मेळघाट संघर्ष यात्रेनंतर प्रशासनाला पुरेसा वेळ देण्यात आला, मात्र अनेक कामं आजही कागदावरच आहेत. अधिकारी बैठका घेत आहेत, अहवाल पाठवतात, पण जनतेच्या आयुष्यात बदल घडवण्याची इच्छाशक्ती मात्र दिसत नाहीये. मेळघाटातील विकास रखडण्यास प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत आहे असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी मेळघाटातील वीज प्रश्नांवर देखील संताप व्यक्त केला. देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक दशके झाली, देश प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचला, मात्र मेळघाटातील काही गावे आजही अंधारात आहेत. अनेक वस्त्यांपर्यंत नियमित आजही वीज पोहोचलेली नाही. हा केवळ विकासाचा प्रश्न नाहीये, तर प्रशासनाच्या अपयशाचा पुरावा आहे असं ते म्हणाले. बच्चू कडू यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की संघर्ष यात्रेदरम्यान प्रशासनाला देण्यात आलेल्या सूचनांची तातडीनं अंमलबजावणी झाली नाही तर दिवाळीच्या काळात हजारो नागरिकांना सोबत घेऊन अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य घेराव घालण्यात येईल. तसंच मेळघाटातील वीज प्रश्नावर स्वतंत्र आणि व्यापक जन आंदोलन उभारण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं. मेळघाटाच्या जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. आता आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कामं दिसली पाहिजेत, अन्यथा जनतेच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष अधिक तीव्र केला जाईल असा सज्जड इशारा त्यांनी प्रशासनाला दिलाय.